राज्यात 4 वर्षानंतर नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. 243 नगरपालिका, 43 नगरपंचायती आणि 2 डिसेंबरला मतदान. पण इथे ट्विस्ट असा की लोकसभा विधानसभा एकत्र लढवणाऱ्या महायुती आणि महाविकास आघाडीत स्थानिक स्तरावर मोठी बिघाडी झाली आहे. भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अनेक ठिकाणी एकमेकांविरुद्ध उभे आहेत. तर काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटातही पारंपरिक जागांवरून बंडखोरी उसळली आहे. अधिकृत उमेदवार एका बाजूला आणि बंडखोर दुसऱ्या बाजूला. मतदारांसमोर एकाच पक्षाचे 2 उमेदवार दिसत आहेत. कोकण, मुंबई, ठाणे आणि मराठवाड्यात तर ठाकरे गट वर्सेस शिंदे गट थेट आमने सामने. मतांची ही विभागणी कोणाच्या पथ्यावर पडणार यावर सगळ्यांचीच नजर खिळली आहे. स्थानिक आघाड्या काही ठिकाणी भाजपला, काही ठिकाणी राष्ट्रवादीला अडचणीत आणत आहेत. फडणवीस, अजित पवार यांनी बंडखोर शांत करण्यासाठी शेवटपर्यंत धडपड केली. आता 3 डिसेंबरलाच कळणार स्वबळाची भूमिका कोणाला बाजी मारू देणार आणि कोणाचं गणित बिघडवणार.